हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण शिकत आहे इंग्लिशचे वन शॉट व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बघत आहे इंग्लिश ग्रामर। जर तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुमचे मार्क या 27 तारखेला होणाऱ्या पेपरमध्ये वाढणार। बघा, आता आपल्याजवळ फक्त 5 दिवस आहे आणि या 5 दिवसामध्ये आपल्याला पूर्णच्या पूर्ण ग्रामर कंप्लीट करायचं आहे। तर आज आपण शिकणार आहे ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस। जर तुम्ही हा व्हिडिओ बरोबर बघितले तर तुमचे नक्कीच 4 ते 5 मार्काचा तुम्हाला फरक जाणवणार। तर सुरुवातीला आपण बघूया ॲक्टिव्ह वॉइस। ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे काय होते। सर्वात पहिले आपण ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला पाहू। सर्वात पहिले सब्जेक्ट येणार, मग वर्ब येणार आणि ऑब्जेक्ट येणार, जे तुम्ही टेन्समध्ये शिकलेले आहे। जर तुम्ही टेन्सचा व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही टेन्सचा व्हिडिओ बघून घ्या। मी वन शॉट व्हिडिओ बनवून टाकलेला आहे। तुम्ही जर टेन्सचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला वॉइस पण अजून सोपी जाणार। बघा, सर्वात पहिले सब्जेक्ट येणार, मग वर्ब येणार आणि मग ऑब्जेक्ट येणार। जो सुरुवातीला आहे तो काम करतो, म्हणजे सुरुवात कोणापासून होते तर सब्जेक्ट म्हणजे काय होते, कर्ता होते। तर कर्त्यापासून सुरुवात होते आणि जे सुरुवातीला असतो तोच काम करत असतो। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। मी काही उदाहरण देतो, ते उदाहरण तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येणार। बघा, हे उदाहरण आहे, राम इट्स मँगो। तर हे प्रेझेंट टेन्स आहे, तुम्हाला माहीतच आहे टेन्स बघितले असेल तर। म्हणजे काय होते, राम आंबा खातो। शी राईट्स अ लेटर, ती पत्र लिहिते। ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो। दे क्लीन द रूम, ते खोली साफ करतात। तर हे आहे टेन्स आहे, प्रेझेंट टेन्स आहे आणि याचाच तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइस करायचा आहे। ते आता मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की कसं करायचं। पण तुम्हाला सेंटेन्स समजले की अशा प्रकारचे सेंटेन्स येते आपल्याला, मग याच्यामधून ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह वॉइस करायचं असते किंवा पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह वॉइस करायचं असते। तर अशा प्रकारे सेंटेन्स येते। हे सेंटेन्स बरोबर तुम्ही बघून घ्या। आता आपण बघूया पॅसिव्ह वॉइस। पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय होते बघा। सर्वात पहिलं जसं आपण आत्ता बघितला होता ना ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला, तर काय होता, सर्वात पहिलं सब्जेक्ट, मग वर्ब होता आणि मग ऑब्जेक्ट होता। आता ऑब्जेक्ट सुरुवातीला येणार, बघा ऑब्जेक्ट आलं सुरुवातीला आणि मग हेल्पिंग वर्ब येणार, त्याच्यानंतर V3 येणार म्हणजे वर्बचा तिसरा भाग येणार, मग बाय येणार आणि मग सब्जेक्ट येणार। तर हा फॉर्म्युला तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। काम ज्या गोष्टीवर होतं ती सुरुवातीला येतं, नेहमी V3 वापरायचं, लक्षात ठेवा। काम ज्या गोष्टीवर होतं, आता काम कोण्या गोष्टीवर होते तर ऑब्जेक्टवर होते आणि ऑब्जेक्ट काय ते सुरुवातीला येते आणि जो वर्ब आहे तो वर्बचा कितवा फॉर्म येणार तर तिसरा फॉर्म येणार, तुम्ही बरोबर लक्षात ठेवा। आता आपण उदाहरण बघूया। ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइस करायचं आहे तर कसं करायचं बघा। तुम्हाला फॉर्म्युला माहीत झालं ना। सर्वात पहिलं कोण येणार, ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सब्जेक्ट, मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट। मग हाच जर पॅसिव्ह वॉइस करायचं असेल तर ऑब्जेक्ट येणार पुढे, त्याच्यानंतर कोण येणार, हेल्पिंग वर्ब येणार, त्याच्यानंतर येणार मेन वर्ब येणार आणि मग बाय प्लस सब्जेक्ट येणार। तर हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा। आता बघा, आपण पहिलं करून बघू। राम इट्स मँगो, तर काम कोणावर केले जात आहे, मँगोवर, कारण राम काय खात आहे, मँगो खात आहे। आता तुम्हाला ओळखायचं की कोणता टेन्स आहे, तर टेन्स आहे आपला प्रेझेंट टेन्स आहे। मग प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणता लागते तर इज लागते किंवा ॲम लागते किंवा आर लागते, हे तुम्हाला माहीत पाहिजे। आणि जर पास्ट टेन्स असता तर वॉज किंवा वर लागला असता आणि जर फ्युचर टेन्स असता तर फ्युचर टेन्स असेल तर विल लागते। शॉल बंद झालेला आहे, तुम्हाला माहीतच आहे। आता बघा, मग आता मँगो आलेला आहे तर मँगोला कोणतं हेल्पिंग वर्ब लागणार, इज लागणार, ॲम लागणार का आर लागणार। तर मँगोला काय लागणार, इज लागणार आणि मग इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे तर पॅसिव्ह वॉइस करताना वर्बचा तिसरा फॉर्म घेतला जाते। मग इटचं काय होणार, इटन होणार, मग बाय लिहायचं आणि मग सब्जेक्ट लिहायचं। सब्जेक्ट कोण आहे, राम आहे। एकदम सोपी आहे, घाबरून जायचं काही कारण नाही, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत पाहिजे। सर्वात पहिला ऑब्जेक्ट येणार, मग हेल्पिंग वर्ब येणार इज एम आर पैकी आणि मग वर्ब येणार, वर्बचा कितवा फॉर्म, तिसरा फॉर्म येणार, मग येणार बाय येणार आणि मग सर्वात शेवटी सब्जेक्ट येणार। बस हा फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवले तर कोणतेही वाक्य येऊ द्या तुम्ही आरामशीर ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइस करू शकता। जसं बघा, शी राईट्स अ लेटर, मग कसं होणार, अ लेटर सर्वात पहिले येणार कारण ते ऑब्जेक्ट आहे। अ लेटर लिहिल्यानंतर इज एम आर पैकी काय लागणार तर इज लागणार, मग राईटचं काय होते तिसरा फॉर्म रिटर्न होते, मग बाय लावायचं आणि मग सब्जेक्ट। आता सब्जेक्ट इथं शी आहे तर शीचं सब्जेक्ट जेव्हा ऑब्जेक्टमध्ये जाणार तेव्हा शीचं होते
हर होते. लक्षात ठेवा, शीचं हर होते. आता तिसरं सेंटेन्स बघा. ही प्लेज क्रिकेट. तर ऑब्जेक्ट कोण आहे? क्रिकेट आहे. तर क्रिकेट सुरुवातीला येणार. मग इजामारपैकी कोण लागणार? इज लागणार. मग प्ले हे V1 आहे, त्याचं तिसरं फॉर्म काय होणार? प्लेड होणार. आणि मग बाय लिवाचं आणि मग सब्जेक्ट लिवाचं. तर मग हीचं काय होणार? हिम होणार. तर लक्षात ठेवा, शीचं हर होणार आणि हीचं हिम होणार. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून आपण काही उदाहरण बघू. जसं दे क्लीन द रूम. तर याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोण आहे? तर ऑब्जेक्ट आहे द रूम. तर द रूम कुठे येणार? पुढे येणार. मग इजामारपैकी काय लागणार हे आपल्याला माहीत पाहिजे. तर आता काय लागणार? तर इज लागणार. मग इथं लिहायचं इज. मग क्लीन आहे, तर क्लीनचा थर्ड फॉर्म काय होणार? क्लीन्ड होणार. त्याला फक्त ईडी लागणार. आणि मग बाय लिवायचं आणि मग सब्जेक्ट लिहायचं. तर देचं काय होणार? देम होणार. हे मी तुम्हाला नंतर देणारच आहे शॉर्टकट. हे नंतर मी तुम्हाला देणारच आहे. जर सब्जेक्टमधून ऑब्जेक्टमध्ये गेल्यावर काय होते? जसं हीचं काय होते? तर हिम होते. शीचं काय होते? तर हर होते. देचं काय होते? तर देम होते. हे सर्व मी तुम्हाला सांगणारच आहे. आता पुढचं बघा. द टीचर टीचेस इंग्लिश. मग याच्यामध्ये सब्जेक्ट कोण? याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोण आहे? तर इंग्लिश आहे. तर इंग्लिश सुरुवातीला येणार. मग याच्यामार्फत एक लावायचं. जसं आता इंग्लिश, आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर लक्षात ठेवा, ॲम फक्त आयला लागत असते आणि आर, यू, त्याच्यानंतर दे, त्याच्यानंतर वी यांना काय लागत असते? आर लागत असते. आणि जर सिंग्युलर राहिलं तर इज लावायचं. आता इंग्लिश सिंग्युलर आहे म्हणून काय लावलं आपण? इज लावलेला आहे. मग आता टीचर्सचा थर्ड फॉर्म काय होते? तर टॉट होते. मग टॉट लिहायचं आणि मग बाय लिहायचं आणि मग सब्जेक्ट. तर सब्जेक्ट कोण आहे? द टीचर. तर शेवटी लिहायचं द टीचर. आता द टीचर बदलणार नाही. आता आपण बघूया पॅसिव्ह वॉइसमधून ॲक्टिव्ह वॉइस कसं करायचं. रूल तोच आहे, खूप सोपं आहे. जसं आत्ता करत होता आपण त्याच्या बिलकुल उलटं करायचं आहे आपल्याला. जसं बघा, पॅसिव्ह वॉइसमध्ये काय येत असते? बाय प्लस सब्जेक्ट. तर आता ते काय होणार? ॲक्टिव्ह सब्जेक्ट होणार. नंतर ऑब्जेक्ट जे आहे ते पण ॲक्टिव्ह ऑब्जेक्ट होणार. तर फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की जो वर्ब असते तो वर्ब हमेशा V3 मध्ये असते. तुम्हाला माहीतच आहे, नॉर्मल वर्ब जे आहे म्हणजे वर्बचे जे फॉर्म आहे ते V1 V2 असे असते. आणि V1 मध्येच काय लागलेले असते? यस आणि ES लागलेलं असते. जे थर्ड पर्सन सिंग्युलर असते त्यांना काय लागलेलं असते? यस किंवा ES लागलेला असते. हे तुम्हाला नसेल माहीत तर मी काल टेन्सचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघून घ्या. जर तुम्हाला टेन्स समजले तर तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस आरामशीर समजणार. आता आपण याची काही उदाहरणं बघू. पॅसिव्ह वॉइसमधून आता ॲक्टिव्ह वॉइस करायचा आहे. लक्षात ठेवा, आपण आत्तावरी काय करत होतो? ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइस करत होतो. आता पॅसिव्ह वॉइसमधून ॲक्टिव्ह वॉइस करायचा आहे. सर्वात पहिला आपल्याला पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर पॅसिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय? सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट येते, मग हेल्पिंग वर्ब येते, त्याच्यानंतर काय येते? तर वर्बचा तिसरा फॉर्म येते, मग येते बाय आणि लास्टमध्ये येते सब्जेक्ट. मग ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला काय होता? तर ॲक्टिव्ह वॉइसचा फॉर्म्युला सब्जेक्ट V1 येत होता आणि लास्टमध्ये येत होता ऑब्जेक्ट. तर बस आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे? हे तयार करायचं आहे, म्हणजे उलटं करायचं आहे. खूप सोपं आहे. जसं बघा, मँगो इज इटन बाय राम. तर रामद्वारे मँगो खाल्ल्या जाते. तर मग याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? तर सब्जेक्ट सर्वात लास्टमध्ये असते पॅसिव्ह वॉइसमध्ये. मग त्या रामला पकडायचं आणि पुढं आणायचं, म्हणजे सब्जेक्ट पुढे येणार. मग इटनचा फर्स्ट फॉर्म काय होणार? तर ईट होणार. आणि इज येणार नाही आणि बाय पण येणार नाही. आणि लास्टमध्ये काय येणार? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? मँगो. तर मँगो लिहून घ्यायचं. लक्षात ठेवा, पॅसिव्ह वॉइसमधून ॲक्टिव्ह वॉइस करताना म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आणि जे तुमचं बाय असते ते काढून टाकायचं, ते येणार नाही. जसं दुसरं बघा, अ लेटर इज रिटन बाय हर. तर याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे? तर हर आहे. आत्ताच मी सांगितलं हरचं काय होणार? शी होणार. मग शी सुरुवातीला येणार. आता रिटन आहे, तर रिटनचा फर्स्ट फॉर्म काय येते? राईट येते. पण इथं शी आलं म्हणून त्याला काय लावायचं? यस किंवा ES लावायचा असतो. तर इथं काय लागते? मग यस लागलं. मग शी राईट्स का लिहत येते? तर लेटर. मग लेटर लिहायचं झालं. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे?
पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस करायचा आहे. खूप सोपा आहे. फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ज्याला हा फॉर्म्युला माहीत झाला बस तो कोणत्याही ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस आरामशीर करू शकतो. तुम्हाला फक्त या फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचा आहे. अजून पाहू आपण. बघा, क्रिकेट इज प्लेड बाय हिम. तर हिम म्हणजे काय होते? ही होते. तर हिम म्हणजे काय होते? सब्जेक्टमध्ये गेल्यावर ही होते. मग ही लिहायचं. मग प्लेटचं काय येते? फर्स्ट फॉर्म. तर प्ले येते. तर काय खेळत आहे? क्रिकेट खेळत आहे. तर इथे क्रिकेट लिहायचं. इज आणि बाय लिहायचं नाही. द रूम इज क्लीन्ड बाय देम. तर हे बाय आणि इज काय करायचं? आपल्याला लिहायचं नाही आहे. मग सर्वात शेवटी कोण आहे? देम आहे. तर देमचं सब्जेक्टमध्ये काय होणार? तर दे होणार. मग क्लीन आहे तर याच्यातला ईडी काढून टाकायचा. मग कोण उरलं? क्लीन उरलं. मग क्लीन लिहायचं. आणि सर्वात शेवटी काय येणार? ऑब्जेक्ट येणार. तर ऑब्जेक्ट कोण आहे? द रूम. शेवटी लिहायचं द रूम. झालं. किती सोपी आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला जरी माहीत नाही राहिला तरीही तुम्ही आरामशीर सोडवू शकता. जसं बघा, इंग्लिश इज टॉट बाय द टीचर. तर इथं बाय आणि इज येणार का? नाही येणार. मग त्याला काढून टाकायचं. मग सर्वात शेवटी बघायचं काय आहे? द टीचर. तर द टीचर लिहायचं. मग टीचर लिहिलं. त्याच्यानंतर टॉट हे V3 आहे. तुम्हाला V1, V2 आणि V3 म्हणजे वर्बचे तिन्ही फॉर्म माहीत पाहिजे. जर तुम्हाला तिन्ही फॉर्म माहीत नसेल तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, ते तुम्ही पाहून घ्या. फक्त आणि फक्त मी वर्बवरच शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, ते तुम्ही बघून घ्या. मग टॉटचं काय होणार? तर टीचेस होणार. टीचेस का होणार? कारण इथं थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून याला टीचला काय लागला आहे? ES लागलेला आहे. आणि सर्वात शेवटी लिहायचं इंग्लिश. हे कोण आहे? इंग्लिश हे आहे ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट सर्वात लास्टमध्ये येणार. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्हाला फॉर्म्युला माहीत नाही राहिला तरी तुम्ही ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस कोणतंही करू शकता. तर हे एक ट्रिक आहे. हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. बघा, ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस करायचं असेल तर सर्वात पुढे काय येणार? ऑब्जेक्ट येणार. मग V3 येणार. मग हेल्पिंग वर्ब येणार. इज MR जे असेल ते तुम्ही टेन्सनुसार काय करायचं आहे? बघायचं आहे आणि लावायचं आहे. प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर इज MR, पास्ट टेन्समध्ये असेल तर वॉज वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये असेल तर शॉल आणि विल. शॉल नाही लावलं तरी चालते कारण शॉल बंद झालेला आहे. मग बाय येणार आणि मग सब्जेक्ट येणार. आणि तेच जर पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस करायचं असेल तर हे तर खूप सोपी आहे. सर्वात पहिलं काय येणार? आता बाय येणार का? पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस करताना बाय येणार नाही. तर कोण येणार? सब्जेक्ट. म्हणजे बाय प्लस सब्जेक्ट इथं लिहून ठेवलेलं आहे पण बाय येणार नाही. फक्त काय घ्यायचं? सब्जेक्ट घ्यायचं. म्हणजे बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे काय होते? ॲक्टिव्ह सब्जेक्ट जो तिथं दिलेला आहे. नंतर ऑब्जेक्ट, जो तिथं ऑब्जेक्ट असते तो ऑब्जेक्ट येणार. मग वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. समजलं? प्रेझेंट टेन्समध्ये असलं तर इज MR. लक्षात ठेवा. पास्ट टेन्समध्ये असलं तर वॉज वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये असलं तर विल बी किंवा शॉल बी. पण आता शॉल बी बंद झालेला आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त काय लक्ष लावायचं? विल बी लावायचं. तर बघा, तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला हे 3 सेंटेन्स दिलेले आहे. तुम्ही ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईसमध्ये करायचं आहे. आता ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईसमध्ये करत असताना तुम्हाला लक्षात ठेवायचं ॲक्टिव्ह वॉईसचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे. आणि पॅसिव्ह वॉईसचा फॉर्म्युला काय? सर्वात पहिले येणार ऑब्जेक्ट येणार. मग येणार हेल्पिंग वर्ब जे इज MR पैकी कोणतेही एक येणार. मग येणार V3 येणार. मग येणार बाय आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट येणार. तर ह्या फॉर्म्युला वापरून तुम्ही मला हे 3 सेंटेन्स जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करायचे आहे. म्हणजे सोडवून दाखवायचे आहे. कमेंट नाही केली तरी चालते पण तुम्ही स्वतःहून सोडवून बघा. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला वॉईस हे खूप कठीण वाटणार. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कठीण वाटणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण तर आपल्याला बस फक्त एवढंसं तर पाठ करायचं आहे का नाही? तर ते 3 किंवा 4 मार्क तुम्हाला हा व्हिडिओ वाढवून देणार. तर हे सेंटेन्स आहे शी सिंग्स अ सॉन्ग. त्याच्यानंतर दे ओपन द डोअर आणि ही रीड्स अ बुक. तर हे तुम्हाला 3 सेंटेन्स दिलेलं आहे. ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस मला करून दाखवायचे आहे. आणि नंतर आहे पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस. तर पॅसिव्ह वॉईसचा फॉर्म्युला माहीतच आहे. तर पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईसमध्ये करायचं आहे. जर तुम्हाला पॅसिव्ह वॉईसचा फॉर्म्युला माहितीही नाही राहिला तरी तुम्ही आरामशीर सोडवू शकता. कसं? बाय येणार नाही. इज येणार नाही. मग हरचं काय होणार? तर हर मुलीसाठी वापरते त्याचं शी होणार. नंतर शी झाल्यावर संग आहे. संगचा फर्स्ट फॉर्म काय होते? सिंग होते. आणि लास्टमध्ये काय येणार? अ सॉन्ग येणार. तर इथं लिहायचं अ सॉन्ग. झालं तयार.
शी सिंग अ सॉन्ग. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. बघा तुम्हाला फॉर्म्युला मी आत्ता फॉर्म्युला सांगितलं नाही तरीही एक सेंटेन्स आपण तयार केलेला आहे. बस अशाच प्रकारे तुम्हाला हे 2 पण काय करायचे आहे, मला कमेंटमध्ये कमेंट करायचे आहे की सर आम्ही हे सोडवलं बा, म्हणून मग मला काय होणार, माहीत होणार. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिव्ह वॉईसमधून पॅसिव्ह वॉईस कसं करायचं आणि पॅसिव्ह वॉईसमधून ॲक्टिव्ह वॉईस कसं करायचं हे आपण आज शिकलेलो आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार. तुमचे बोर्डामध्ये 3 ते 4 मार्क वाढणार. आजपर्यंत तुम्हाला ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस खूप कठीण वाटला असेल, पण ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस बिलकुल कठीण वाटणार नाही आणि तुम्ही बोर्डामध्ये आरामशीर हे प्रश्न दिसले तर आरामशीर तुम्ही सोडवणार याचा मला विश्वास आहे. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईसचं चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ आवडले असाल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रीण बहीण भावांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस कठीण वाटणार नाही आणि त्यांना पण बोर्डामध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळणार. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही याची आता प्रॅक्टिस करा.